कोलॉन कॅन्सरसाठी किमोथेरपी का सर्जरी, कोणता उपाय आहे सर्वोत्तम? नमस्कार, मी डॉक्टर चिराग भिरुड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे. तर आज आपण समजूया की कोलॉन कॅन्सरसाठी किमोथेरपी किंवा सर्जरी याच्यातला कोणता उपाय आहे आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन. आतड्याच्या कॅन्सरला जसे आपल्याला माहिती आहे की ट्रीटमेंट ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन्स आहेत. पहिला आहे सर्जरी, दुसरं आहे किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी, आणि तिसरं जे असतं ते रेडिएशन थेरपी. ह्याच्यामध्ये जी रेडिएशन थेरपी असते ती फक्त एक पॅलिएटिव्ह प्रोसिजर, ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स कॅन्सर्स जे आपल्या आतड्याचे दुसरीकडे कुठे पसरलेले आहेत तर तिथला जो आपला पेन आहे तर ते कमी करण्यासाठी ही ट्रीटमेंट आपली वापरली जाते. याच्या व्यतिरिक्त रेडिएशन थेरपीचा आतड्याच्या कॅन्सर्समध्ये काही रोल नसतो. तर किमोथेरपी का सर्जरी आपल्यासाठी कोणतं बेटर आहे हे डिपेंड करतं आपली कोणत्या स्टेजमध्ये आहे. जर आपल्या कॅन्सर जो आहे तो पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आहे, म्हणजेच हा कॅन्सर फक्त आतड्यातच सीमित आहे आणि सराउंडिंग लिम्फ नोडमध्ये कुठेच गेलेला नाही, तर याच्यामध्ये आपण सर्जरी करतो आणि हा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. या पेशंट्सला शक्यतोवर किमोथेरपी लागत नाही. काही स्टेज 2 जे कॅन्सर पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये जर काही हाय रिस्क फॅक्टर्स असले तर त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी किमो देणे गरजेची असते. अदरवाईज मेजॉरिटी ऑफ द पेशंट्सला किमोथेरपी काही गरजेची नसते. सर्जरी जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण ही सर्जरी जी आहे ती दुर्बिणीद्वारे म्हणजे लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक ही आपण करू शकतो. आणि रोबोटिक्सचा ह्याच्यामध्ये भरपूर फायदा असतो, ज्याच्यामध्ये पेशंटची रिकव्हरी खूप लवकर असते आणि ह्याच्यामध्ये पेशंटला काही स्कार होत नाही. पेशंट खूप लवकर किमोथेरपी किंवा पुढच्या ट्रीटमेंट्स जे आहेत त्याला आपण स्टार्ट करू शकतो. जर आपला कॅन्सर जो आहे तो तिसऱ्या स्टेजमध्ये, म्हणजेच हा आतड्याचा कॅन्सर कुठल्या सराउंडिंग लिम्फ नोड्स जे असतात त्याच्यामध्ये पसरलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन म्हणजेच सर्जरी प्लस किमोथेरपी या दोघं ट्रीटमेंट देणे गरजेचे असते. कारण हा जो कॅन्सर आहे हा आपल्या प्रायमरी जागेतून दुसरीकडे ऑलरेडी पसरला आहे, म्हणून आपल्याला एक सिस्टेमिक थेरपी म्हणून किमोथेरपी ही देणे गरजेची असते. सो सर्जरी हे जे आहे ही प्रायमरी ट्रीटमेंट आहे फॉर स्टेज 1, 2 आणि 3 या कॅन्सर्समध्ये. स्टेज 3 मध्ये आपल्याला किमोथेरपी ही देणे गरजेची असते. जर स्टेज 4 कॅन्सर आहे त्याच्यामध्ये मेनली किमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी हे प्रायमरी ट्रीटमेंट असतो. जर पेशंटचा आतडे ब्लॉक झाले किंवा आतडे फुटले किंवा आतड्यातनं कंटिन्युअस ब्लिडिंग होत आहे तरच इन दॅट केस चौथ्या स्टेजमध्ये जे कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये आपण सर्जरी ही ट्रीटमेंट एक देतो. पण ही जी सर्जरी असते ही एक पॅलिएटिव्ह सर्जरी असते, ज्याच्यामध्ये जस्ट पेशंटचे जे सिम्पटम्स असतात त्याला आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज स्टेज 4 जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये किमो, इम्युनोथेरपी आणि रेडिएशन थेरपी याचा मेजर रोल असतो.